मला तर हे सगळं नाही सहन होते. काय चाललंय आपल्या घरात? अरे ती बाई ड्रामा करते, नाटकं चालू आहेत तिची. तिचं सगळं वेळेवर खाणं पिणं सुरू आहे, हिंडणं फिरणं सुरू आहे. ती आपल्याला सगळ्यांना ना मूर्खात काढतीये. ड्रामा आहे हा. तारा, प्रत्येक गोष्टीत तू आपलं तेच खरं करणार आहेस का? अगं त्या जेन्युअनली आजारी आहेत. हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांचा आणि वयोमानानुसार हार्टचा प्रॉब्लेम होऊच शकतो. हार्टचा प्रॉब्लेम आहे. सिरियसली आर यू जोकिंग? कसला हार्ट रे? ज्या बाईला स्वतःच्या मुलीचं सुख कशात आहे हेच कळत नाहीये, तिला कसला आलाय हार्ट वगैरे? माझा ना कुठल्याच गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. ड्रामा आहे हा सगळा. तुझा कधी कुठल्या गोष्टीवर विश्वास बसतो का? बरं झालं दादा तू आलास. समजव तिला, ती ऐकतच नाहीये माझं. आवाज कमी कर, बाहेरपर्यंत आवाज येतोय. कळतंय तुला? आवाज हळू. दादा, आय एम सॉरी. यू शुड बी. से सॉरी टू. सॉरी तारा. थारा, आर यू ओके? बरी आहेस ना? मला तुझ्या आईबद्दल थोडंसं बोलायचं आहे. ऐक ऐक ऐक, मी काय बोलतोय ते ऐकून तर घे. तारा, माणसांकडनं चुका होतात. माझ्याकडनं पण खूप मोठ्या चुका झाल्यात. अगं मी अपराध केलेत. तुलाही माहिती आहे मी कसा होतो. तरी तुम्ही सगळ्यांनी मोठ्या मनाने मला माफ केलं, मला स्वीकारलं, या घरात पुन्हा मला स्थान दिलं. तारा, माझ्यासारख्या माणसाला तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने माफ केलेत. ती तर तुझी आई आहे का? तिला पण माफ कर. होती. मी तिला आई वगैरे नाही मानत आता. आणि हा अधिकार तिने स्वतःच गमावलाय. अच्छा, म्हणजे आता अच्छा, म्हणजे भैरवीजी तुझ्या आई आहेत हेही तू आता नाकारणार आहेस का? त्या बाईला बघितलं ना तर तिडीक जाते माझ्या डोक्यात. हा, आणि आता तर ती सतत माझ्या नजरेसमोर आहे. ती ना एक नंबरची खोटारडी बाई आहे. तारा, यावर उपाय काय आहे याचा कधी विचार केलायस? ती बाई तुझ्या नजरेसमोर असल्यावर तुला त्रास होतो असं तूच म्हणतेस ना? मग ती बाई तुझ्या नजरेसमोर राहू नये यासाठी काही विचार केलायस का? मला काय वाटतं माहिती आहे का, तू तिचा मनापासून स्वीकार करावं, त्यांना माफ करून टाकावं. त्यांनाही पटेल की की तिच्या मुलीने तिला माफ केलं, त्यांचं मन शांत होईल आणि ते आपोआप घरातनं निघून जातील. मग तुला त्यांच्याकडे त्यांचं तोंडही बघण्याची गरज नाही. फक्त तू मनापासून स्वीकार कर. हे शक्यच नाहीये. आणि मी त्या बाईसाठी मनापासून काहीच करणार नाहीये. मी कधी म्हटलं खरंच मनापासून स्वीकार कर? स्वीकार कर म्हणजे त्यांना कन्व्हिन्स कर की मी तुम्हाला माफ केलंय. एखाद्या हट्टी मुलीला जसं आपण तिच्या कलेने समजून सांगतो ना की सगळं योग्य आहे, मला सगळं मान्य आहे, एकदा का ते त्यांना पटलं की ते आपोआप निघून जातील या घरात. ना तुझा त्यांच्याशी काही संबंध राहील आणि नाही आमचा काही त्यांच्याशी संबंध राहील. म्हणजे नाटक करायचं. असं समज की तुला ना एक मोठ्या बॅनरमध्ये एक लीड रोल मिळालाय. रिअलिस्टिक ऍक्टिंग करायची. ऍक्टिंग म्हण, माणुसकी म्हण, तुला पाहिजे तसं. फक्त तुला तुझ्या आईला कन्व्हिन्स करायचंय की तू त्यांना माफ केलं. एवढं केलंस की आपोआप तुझी आई या घरातनं निघून जाईल. जमेल का रे हिला तेवढं? हा, जमेल? दादा, मी हा विचारच केला नव्हता. जमेल ना तुला? मला माहिती आहे जमेल तुला.